नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळा चॅनलवरती, ज्याचं नाव आहे इंडियन रिअल लाईफ रिअल होम इन मराठी. आणि मी प्रीती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती. तर सगळ्यात अगोदर माझ्या सगळ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ आणि ओम साईराम. आणि आजचं रुटीन जे ते मी रुटीन नाही, आजचा व्लॉग जो ते तुमच्यासोबत मी शनिवारचाच जे ते शेअर करत आहे. शनिवारचं दिवसभराचं रुटीन तुमच्यासोबत शेअर केलं. त्यानंतर 2-3 कमेंट्स होत्या की ताई तुम्ही काय किराणा आणता तेही आमच्यासोबत शेअर करत जा. तर किराणा शॉपिंग केलेली होती शनिवारी. तर काय काय शॉपिंग केली ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि मस्त अशी स्ट्रॉबेरी मिल्कशेकची एक छान अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर ही एक क्लिप होती. मी रविवारी जे ते प्लम केक केला होता त्याची एक व्हिडिओ मी या व्हिडिओमध्ये इन्क्लूड केलेली आहे, कारण की आज हा व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. आणि आज आहे क्रिसमस. तर सगळ्यांना, माझ्या सगळ्या मैत्रिणींना मेरी क्रिसमस. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला क्रिसमसच्या. या वर्षीचे हे क्रिसमस तुम्हाला खूप आनंदाचं, सुखासमाधानाचं आणि समृद्धीचं जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि त्यानंतर आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर शॉपिंगला मी शिर्डीला जात असते, प्रॉपर शिर्डीमध्ये. तर शिर्डीतनं आम्ही चाललो होतो, तरी ती मस्त अशी ही एक छोटीशी क्लिप रेकॉर्ड केली. तर हे एखाद्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण शिर्डीसुद्धा तुमच्यासोबत एक्सप्लोअर करेल. आता खूप छान छान असे स्थळं झालेले जे बघण्यासारखे आहे शिर्डीमध्ये, तेही मी तुमच्यासोबत शेअर करेल. तर मीही अजून हे बघितलेलं नव्हतं, कारण की आत्ता नवीनच हे स्थळ जे ते ओपन झालेलं होतं. तर एखाद्या दिवशी नक्कीच तुमच्यासोबत तेही शेअर करेल. आणि त्यानंतर पुढे मी इथे आलेले रिलायन्स मॉलमध्ये. तर मी माझी महिन्याची किराण्याची शॉपिंग जी ती रिलायन्स मॉलमध्येच करत असते. आणि ही एक क्लिप जी ती थोडीशी पुढची जे ते मागे टाकल्या गेली. तर जातानीचीच व्हिडिओ आहे ही. आणि मी जो तो ब्लॅक ड्रेस, जो तो शॉर्ट ब्लॅक ड्रेस वेअर केलेला होता. तर आणि शॉपिंगसाठी मी, अनुष्का आणि हे आम्ही तिघी निघालेलो होतो 4 व्हीलरमध्ये. आणि सामान असतं भरपूर ना, तर त्यामुळे 2 व्हीलरमध्ये नाही, 2 व्हीलर घेऊन नाही गेलेलो, 4 व्हीलरच घेऊन गेलेलो. आणि अनुष्का ही होती, म्हणजे मला जी शूटिंग घ्यायची असते त्यासाठी ती शूटिंग वगैरे घेते, त्या हिशोबाने मी तिला घेतलेलं होतं सोबत. आणि आता इथे शॉपिंग करून घेईल. तर शक्यतो मी शॉपिंग करत असताना लिस्ट नसते माझ्याकडे, माझ्या डोक्यातच लिस्ट बनवलेली असते मी, काय काय सामान संपलेलं आहे ते घ्यायचं, जे सामान आहे ते नाही घेत मी. आणि एक्स्ट्राचं सामानही आता नाही ठेवत, कारण की जवळच, आमच्या घराजवळच, म्हणजे अगदी 2-3 किलोमीटर अंतरावरच हे मॉल झालेलं आहे. तर जे पाहिजे ते, जे लागलं ते मी घेऊन येत असते मॉलमधनं. त्यानंतर क्रिसमस होती, मुलांना सुट्ट्या होत्या, तर मुलांचं स्नॅक्स वगैरे, फ्रोझन स्नॅक्स जे आहे ते घेतलं. पण हे जे अमूलचे फ्रेंच फ्राईज आहे ना, ते नाही मी घेतले, कारण की नंतर मी बघितलं की त्याच्यावरची एक्सपायरी ती खूप कमी होती, त्यामुळे मी ते ठेवून दिले आणि त्याऐवजी दुसरे घेतले. आणि काही फ्रूट्स जे ते छान असे मॉलमध्येच मिळतात ते घेतले, जसे की अवकॅडो, ऑरेंजेस आणि जे गावरान केळी असते ना, ते तिथे मिळते, तर त्या मी घेतलेल्या होत्या. आणि त्यानंतर आता हा दुसऱ्या दिवशी सकाळचा व्लॉग आहे. छान असे बेलाबरोबर मस्त सेल्फी घेतल्या. बेलावर खूप प्रेम येत होतं, तर तिच्यासोबत सेल्फी वगैरे घेतल्या. आणि त्यानंतर सगळ्यात अगोदर इथे मुलांसाठी मी केलेलं आहे स्ट्रॉबेरी मिल्कशेक. तर त्यासाठी स्ट्रॉबेरी छान अशा धुवून घेतल्या. धुवून त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे. त्यामध्ये चवीनुसार साखर घालायची आणि डायरेक्टली आपल्याला त्या ब्लेंड करून घ्यायचे. कट वगैरे करत बसायची गरज नाही, शॉर्टकट काम इथे मी करत आहे. तर स्ट्रॉबेरी ब्लेंड करून घेतल्या, त्यानंतर साखर घालून त्या ब्लेंड करून घेतल्या. त्यानंतर त्यामध्ये आईस्क्रीम घातलेले, प्लेन व्हॅनिला आईस्क्रीम घातलेले. तेही आपल्याला पाहिजे तेवढं आपण घालू शकतो, जास्त घट्ट नाही करायचे, पातळच असा आपला हा ज्यूस झाला पाहिजे, शेक झाला पाहिजे. आणि त्यानंतर यामध्ये मी थंड दूध घालून घेतलेले, गरम करून गार केलेलं दूध घालून घेतलेले आणि पुन्हा ब्लेंड करून घेतलं. आणि बस आपला स्ट्रॉबेरी मिल्कशेक बनवून रेडी झालेला आहे. खूप सोपी पद्धत आहे स्ट्रॉबेरी मिल्कशेक बनवण्याची माझी तरी. आणि त्यानंतर त्यावरनं मी ते ग्लासमध्ये सर्व करून घेतला शेक. आणि त्यावरनं रोज सिरप जे ते थोडंसं सर्विंगसाठी मी घातलेलं आहे. आणि स्ट्रॉबेरीज अशा प्रकारे कट करून घातलेले आहे. तर खूप मस्त आणि टेस्टी असा हा स्ट्रॉबेरी मिल्कशेक बनवून रेडी होतो. नक्की एकदा ट्राय करा आणि मला तुमचे अभिप्राय सेंड करा. शनिवार, आणि शनिवारचा मी हा दुसरा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करत आहे. या अगोदर पहिल्या ब्लॉगचा एंड जो आहे तो मी केलेला आहे आणि तिथूनच ते दुसऱ्या ब्लॉगची सुरुवात केलेली आहे. तर आज जे ते पहिल्या ब्लॉग मध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे की मी शनिवारी सकाळपासून माझं सगळं कामाचं रुटीन कसं ठेवलेलं आहे, कारण की आता मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत त्यांच्या स्कूलला.
आणि स्कूलला सुट्टी असते म्हणजे टायमिंगवर काही कामं होत नसतात. आपण आपल्या वेळेनुसार आणि सगळे कामं जे ते स्मूथली होत असतात. आपल्याला जसा टाइम मिळेल तसा घाई गडबड अशी काही नसते. सो आज माझंही रुटीन तसंच होतं, एकदम शांत स्मूथली असं रुटीन होतं. सो आज ते जवळजवळ 3 ते 4 दिवसानंतर मी माझी वर्कआउटची मीटिंग सुद्धा जॉईन केली होती आणि वर्कआउट वगैरे केलं. त्यानंतर रेग्युलरचं रुटीन झालं माझं रोजचं आणि देवपूजा ही आजच झाली माझी. तर खूप छान प्रसन्न सुरुवात झालेली होती. म्हटलं चला आज तर व्लॉग करणं बनता येईल. तर व्लॉग्सला स्टार्ट केलं होतं मी 8-8:30 वाजेपासून. तर मस्त अशी छान रेसिपी त्यात तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि त्यानंतर स्वयंपाकाचं माझं रुटीन वगैरे शेअर केलं आणि रिलायन्स मॉलमध्ये मी शॉपिंगला जात असते. तर शॉपिंग कुठे करते काय ते तुम्हाला दाखवायचं होतं मला. सो ते काही छोट्या छोट्या क्लिप्स मी तुमच्यासोबत शेअर केला आणि त्यानंतर म्हटलं आता किराणा शॉपिंग केली म्हटल्यानंतर तुमच्यासोबत तर शेअर करायलाच लागेल. तर काय काय किराणा शॉपिंग केली ते आता मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सगळ्यात अगोदर आता क्रिसमस आहे, मुलं घरी आहे म्हटल्यावर हे बर्गर पॅटीज आणलेले आहे. त्याचं एक पॅकेट आणलेलं आहे. क्रिसमसच्या सुट्ट्या चालू आहे आणि मुलांना काही ना काही नवीन असं बनवून देईल म्हणते. तर त्यासाठी मकेन्सची चीज बॉल आणलेली आहे आणि आज मी यातलीच एक रेसिपी जी ती या अगोदरच्या ब्लॉग मध्ये तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आलू व्हेज कटलेटची रेसिपी शेअर केलेली आहे. घरी सुद्धा आपण खूप सोप्या पद्धतीने हे व्हेज कटलेट जे ते बनवू शकतो. मी जे आणलेले आहे ते व्हेजिटेबल कटलेट आहे. एक पॉकेट आहे, कटलेट पॉकेट आहे आणि एक कटलेट आहे चीज कटलेट. सो हे पॅकेट आणलेले आहे आणि याची घरगुती रेसिपी सुद्धा मी आजच्याच ब्लॉग मध्ये तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तुम्हाला जर ह्या गोष्टी ज्या प्रिझर्वेटिव्ह आहे त्या आवडत नसतील तर तुम्ही ते सुद्धा ट्राय करू शकता. क्रिसमस स्पेशल मस्त अशा रेसिपीज आहे. क्रिसमसला शक्यतो आपण असे काहीतरी सँडविचेस, बर्गर, पिझ्झा वगैरे किंवा मग प्लम केक, चॉकलेट केक असे केकच्या कुकीजच्या रेसिपीज ज्या ते बनवत असतो. ट्रेडिशनली ते लोक तरी असंच बनवतात आणि मीही शक्यतो ह्या जो सणासुदीचा ब्रेड आहे तर त्या ज्या स्मूथनी ते लोक जातात ती जसे करतात त्याच पद्धतीने मीही ते त्या वेळी जाण्याचा प्रयत्न करत असते. सो म्हटलं चला ह्या 2-3 गोष्टी आणि बऱ्यापैकी मी हे अन्न सुद्धा आता कमी केलेलं आहे. फ्रीजर पूर्ण रिकामा केलेला होता. सो म्हटलं चला आता ह्या 2-3 गोष्टी आणलेल्या आहे. 2-3 एक 8-10 दिवस मुलांना सुट्टी असते तर छोटे छोटे पॅकेट आहे मकेन्सची. तर ते एका वेळेला एक पॅकेट असं संपून जाईल. त्यानंतर मग हे डाएट चिवडा आणलेला आहे. डाएट चिवड्याचे मी 3 पॅकेट आणलेले आहे. तर हा चिवडाही खूप छान आहे. हा भाजून आणि मग चिवडा बनवला जातो. तर खूप परफेक्ट आहे. 4 वाजताची म्हणजे इव्हनिंगला आपल्याला छोटीशी भूक लागते ना, त्या भुकेसाठी हा चिवडा मस्त आहे. सो त्यासाठी हे चिवड्याचे 3 पॅकेट आणलेले आहे डाएट साठीचे आणि हे मकेन्सचे जे पॅकेट आहे जे फ्रीजर मध्ये जाणार आहे ते मी फ्रीजर मध्ये ठेवून घेईन. थोडा वेळ चालेल कारण भरपूर अशी चिल्ड आहे आणि वातावरण सुद्धा खूप गार आहे. आणि त्यानंतर हे मखाण्यांचं एक पॅकेट आणलेलं आहे. हे पाव किलोचं एक पॅकेट आहे. तर हे एक पॅकेट आणलेलं आहे आणि मॉलमध्ये जे ते ऍपल खूप छान होते, फ्रेशही होते आणि स्वस्तही होते. तर त्यामुळे मी 2 किलो ऍपल आणलेले आहे. त्यानंतर रिनचं लिक्विड आणलेले, मशीन लिक्विड आहे हे रिनचं. तर याचे मी 3 पॅकेट आणलेले आहे. शक्यतो ज्या जड वस्तू असतात त्या मी बल्कमध्ये घेऊन टाकते जेणेकरून दर वेळेला किराणा शॉपिंगला गेल्यानंतर आपल्याला ह्या वस्तू टाकण्याची गरज नाही पडत. एक 2 पिशव्या घेऊन गेलं की तेवढ्या पिशव्या भरून ते आपलं किराणा सामान येतं ह्या हिशोबाने. तर हे 3 पॅकेट आणलेले आहे मी. हे जवळजवळ मला आता 3-1 महिने जातील, टेन्शन नाही राहणार. त्यानंतर सगळ्या लेडीजचं दर महिन्याला लागणार प्रोडक्ट याचे 2 पॅकेट घेतलेले आहे. स्टेफ्रीचे आहे हे पॅडचे पॅकेट. त्यानंतर बिस्किट आणलेले आहे मी हे पार्ले गोल्डचे 2 पॅकेट. त्यानंतर काजू, बदाम आणि पिस्ता आणि अक्रोडचे हे पॅकेट घेतलेले आहे. तर हेही मी पाव किलोचे आणलेले आहे. पिशवीमध्ये आहे बाकीचे तेही तुम्हाला दाखवते. त्यानंतर किचनचा जो टिश्यू पेपर आहे तो संपलेला होता तर तो आणलेला आहे. मी शक्यतो किराणा शॉपिंगला जाताना एकच असतं माझं की
दोन ठिकाणी किराणा शॉपिंग करते मी, एक रिलायन्स मॉल मध्ये आणि एक आमच्या इथलं जे मॉल आहे तिथे सगळा आपला जो महिन्याभराचा जो किराणा लागतो ना तो भरत असते मी. तर जिथे मला आता काही गोष्टी ज्या ते मला रिलायन्स मॉल मध्ये स्वस्त पडतात तर त्या तिकडे घेत असते मी किराणा मालाच्या सुद्धा, आणि ज्या गोष्टी मला तिकडे महाग पडतात पण इकडे स्वस्त पडतात त्या मी इकडे घेत असते. तर दीड महिन्यातून मी रिलायन्स मॉलला जात असते आणि महिन्याला मी इथे आमच्या इथे जो मॉल आहे तिथे जात असते आपलं फक्त किराणा सामान आणण्यासाठी. आणि काही काही म्हणजे वस्तू आहे की आपल्याला तिथेही स्वस्त पडतात तर त्याही आणत असते मी. तर हे तांदूळ आहे बिर्याणी राईस, हे 2 किलो घेतलेले आहे आणि ही मी रिलायन्स मॉल मधनच आणते आणि लूज मध्ये आणते. लूज मधलेच हे मला छान वाटतं, मी नेहमी हेच यूज करत असते. त्यानंतर ह्या ज्वारीच्या लहायचं एक पॅकेट आणलेलं आहे, याचाही डाएट चुडा होतो तर त्या हिशोबाने मी हे एक पॅकेट आणलेलं आहे. त्यानंतर पोहा आणलेला आहे एक पॅकेट म्हणजे 1 किलो. त्यानंतर विमचं लिक्विड आणलेलं आहे, तर हे लिक्विड जे आहे ते मी अर्धा लिटरचं आणलेलं आहे आणि मी ऑनलाईन जे ते भांड्यांचं लिक्विड घेतलेलं आहे तर त्या 1 कॅनवर 1 कॅन फ्री मिळालेली होती. तर 2 कॅन आहे त्यात, तर 1 कॅन मध्ये मी अर्धा लिटरचं एक पॅकेट फोडलेलं होतं ते दिवाळीच्या अगोदर. तर ती कॅन आता संपत आलेली तर दुसरी मला ओपन करायला लागेल, तर त्या अगोदर आता माझं काही जाणं रिलायन्स मॉल मध्ये होणार नाही. तर त्यामुळे मी हे एक पॅकेट आणलेलं आहे जेणेकरून ती दुसरी कॅन जी आहे ती ज्या वेळेला मी फोडेल त्यावेळेला त्यात मला हे टाकायला होईल. आणि एका कॅन मध्ये जे ते 4 लिटर लिक्विड होतं ते, तर ह्या हिशोबाने मी हे अर्धा लिटरचं पॅकेट जे ते त्या कॅन मध्ये टाकणार आहे. ते थोडंसं पातळ असं लिक्विड होतं, मग ते इतकं पातळ होतं की आपण एका महिन्यात ती 5 लिटरची कॅन जी ती संपून टाकली जाईल म्हणजे संपली जाईल. आणि ऍक्च्युली ते परवडत पण होतं, 240 रुपयाला त्या 1वर 1 कॅन मला फ्री मिळालेल्या होत्या. पण मग मी त्याला काय केलं की थोडासा आपला देसी जुगाड लावला. विमचं लिक्विड जे ते अर्धा लिटरचं किंवा 1 लिटरचं त्या एका कॅन मध्ये टाकलं की ते छान असं घट्ट होऊन जातं आणि आपलं काम होऊन जातं. आता हे अर्धा लिटरचं पॅकेट मी पहिलेही अर्धा लिटरचं टाकलेलं होतं आणि आताही अर्धा लिटरचं पॅकेट त्या कॅन मध्ये टाकणार आहे. तर हे पॅकेट जे ते मला 95 रुपयाला पडलेलं आहे. तर म्हणजे आता 4-5 महिने तर माझे ते कॅन मध्ये निघून जाणार आहे, कारण की 2 कॅन आहे आणि त्यात मी हे विम लिक्विड टाकलं त्यामुळे. त्यानंतर शेंगदाणे आणलेले आहे. आता मकर संक्रांती येईल आणि मकर संक्रांतीला आपल्याला शेंगदाणा लाडू, तिळाचे लाडू वगैरे हे प्रकार जास्त होतात, तर मग त्यामुळे मी 2 किलो शेंगदाणे आणलेले आहे आणि तेल पिशव्या आणलेले आहे. मी सफोलाचं तेल वापरते, कच्च्या घाण्याचंही तेल वापरत असते, घाण्याचं तेल, पण ते आता मला अवेलेबल नाही होते त्यामुळे मग मी या सफोलाच्या 2-3 तेल पिशव्या आणलेल्या आहे. त्यानंतर हिमालयन पिंक सॉल्ट आणलेला आहे, तर हे 2 किलो हिमालयन पिंक सॉल्ट आणलेला आहे. आणि साजूक तूप आणलेले 1 किलो. 1 किलो हे गोवर्धनचं साजूक तूप घेतलेलं आहे. त्यानंतर फेशियलचं किट घेतलेलं आहे हे, तर हे VLCCचं आहे आणि एवढंसं किट हे पहिले मला आठवतं 180 रुपयाला होतं आणि आता बघा हे 300 रुपयाचं फेशियलचं किट आहे. इथे प्राइस आहे, तर 300 रुपयाला झालं, किती महाग झालंय. त्यानंतर एक हिमालयाचा फेस वॉश घेतलेला आहे, एक ट्रेसमेचं केसांसाठीचं जे प्रोटीन असतं, प्रोटीन किंवा जेल आपल्या केसांच्या चांगल्या वाढीसाठी, केसांच्या हेल्थसाठीचं ते जेल घेतलेलं आहे. आणि ही छोटी बॉटल घेतलेली आहे कारण की मी हे फक्त मिस्टरांच्या केसांसाठी घेतलेले, त्यांचे केस जे खूप पातळ होत आहे आणि पातळ केस दाट होण्यासाठीच हे जेल आहे. तर म्हटलं मग हे एक जेल यूज करून बघूया कसं वाटतं, काय वाटतं ते. आणि त्यानंतर हे 2 अवाकॅडो घेतलेले आहे. हे एक अवाकॅडो मला 100 रुपयाला पडलेला आहे, तर 2 अवाकॅडो घेतलेले. अवाकॅडो सँडविच किंवा अवाकॅडो रोटी रोल जो तो मुलांना खूप आवडतो, मी टिफिनलाही देते आणि आता घरी आहे मुलं, ह्या हिशोबाने मी त्यांना घरीच देणार आहे. तर रोटीचा रोल वगैरे किंवा मग सँडविच वगैरे खूप छान लागतात याचे. आणि या अगोदर ही मी त्याच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. ही रेसिपी आता ब्लॉग मध्ये तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. त्यानंतर हे आहे चॉकलेट नटेला, याचं मी हे अर्धा किलोचं पॅक घेतलेलं आहे. आणि हे पहिल्यांदाच मला मॉलमध्ये एवढं मोठं पॅकेट मिळालं.
सो मला नाही तर दोन बॉटल घ्यायला लागायच्या, पण आता ही एकच बॉटल घेतलेली आहे. तर ही एक बॉटल घेतलेली आहे आणि याचाही छान केक किंवा पेस्ट्री मध्ये आपण उपयोग करू शकतो. बघूया, आता बोलण्यापेक्षा मी करून दाखवेल. कुकीज वगैरे बनवायचे आहेत त्यासाठी. त्यानंतर ह्या कोरियन नूडल्स आहे, माझ्या तिन्ही मुलांना आवडतात. तर याचे जवळजवळ 3 पॅकेट घेतलेले आहे त्यांनी. 3, 4 अजून एक असेल माझं. 4-5 पॅकेट घेतलेले आहे. कोरियन नूडल्स आहे या. आणि काय म्हणतात या नूडल्सला? रामेन. त्याच्यावर ऍक्च्युली आपल्याला कळणार तरी हे नाव आहे असे. आणि ह्या दोघी जणी पण कोरियन भाषा शिकत आहे, तर त्यांना त्यामुळे ते वाचता येतं. तर हे रामेनचे नूडल्स आहे. त्यानंतर चिवडा करणार आहे, तर त्यासाठी हे आलू भुजियाचं पॅकेट घेतलेलं आहे छोटं, 1/2 किलोचं. त्यानंतर हे मिस्टरांनी घेतलेलं आहे सोप होल्डर. त्यानंतर स्टीम एनर्जी 2 पॅकेट घेतलेले आहे. आणि सुद्धा 31 डिसेंबर सेलिब्रेट करणार आहे याच्याने. आमच्या तिघींसाठी घेतलेलं आहे हे. सो ह्याचे 2 पॅकेट आहे. त्यानंतर व्हॅसलिनचं सनस्क्रीन आहे, तर हे मुलींसाठी घेतलेले स्टेप 15चं आहे. मुलींसाठी हे परफेक्ट आहे. स्टेप 15 अंडर 16 इयरच्या मुलींसाठी चांगलं असतं. सो मी हे व्हॅसलिनचं स्टेप 15चं सनस्क्रीन मुलींसाठी घेतलेलं आहे. त्यानंतर वावचं हे फेस वॉश घेतलेला आहे मी माझ्यासाठी. अगदी लाईट असे माझे ऍक्ने आहे अजून, तर माझ्यासाठी हा घेतलेला आहे. ऍक्ने प्रॉन स्किन साठी आहे. तर हा एक फेस वॉश घेतलेला आहे. त्यानंतर एक दुसरं स्टीलचं पॅकेट. त्यानंतर चॉकलेट्स घेतलेले आहे, मुलांना चॉकलेट पाहिजे होते. घरात मी चॉकलेट ठेवत असते. आपल्या घरी कुणी छोटं मुलं आले किंवा आपल्या मुलांना सुद्धा देते मी चॉकलेट देण्यासाठी, घरी चॉकलेट ठेवत असते. आणि शक्यतो आहे ना, कुणी छोटे मुलं आले ना की त्यांना हातामध्ये चॉकलेट दिलं ना तर खूप छान वाटतं, त्यांनाही छान वाटतं, आपल्यालाही छान वाटतं. तर मी कुणी छोटे मुलं आल्यानंतर त्यांना चॉकलेट देत असते. तर त्यासाठी हे चॉकलेट्सचे ती मी घरी ठेवत असते. 2 पॅकेट आहे. अल्पेनलिबेलचं सुद्धा आहे. त्यानंतर हे 2 बाउल घेतलेले आहे, ब्लॅक बाउल्स माझ्याकडे नव्हतेच, म्हटलं हे 2 ब्लॅक बाउल्स असून द्यावे. त्यानंतर व्हॅसलिन. थंडीमध्ये व्हॅसलिन हे सगळ्या घरांमध्ये असतं आणि थंडीत येतच. तर थंडीची आता आपल्याकडे सुरुवातच झालेली आहे. तर हे व्हॅसलिन एक घेतलेलं आहे. त्यानंतर कामा आयुर्वेदिकची ही साबण घेतलेली आहे. त्यानंतर हा डाएट चिवडा 4थं पॅकेट. 4 सांगितले होते का 3 सांगितले होते मी, पण 4 पॅकेट घेतलेले. आणि त्यानंतर लक्ष्मीनारायण चिवडा, हे मिस्टरांचं डिपार्टमेंट आहे, मला हा आवडतही नाही आणि मी खातही नाही. त्यानंतर ही साधी भुजिया शेव आहे, छोटं पॅकेट आहे हे पण. त्यानंतर आपल्याला प्लम केक बनवायचा आहे ना, तर त्यासाठी ऑरेंज ज्यूस लागतो. तर फ्रेश ऑरेंज ज्यूस करून काढून केला तर छानच होतो. पण मी जे ते हे ऑरेंज ज्यूसचे ते ट्रॉपिकानाचं आहे, तर ते आणलेलं आहे. मग एवढं झंझट करायची त्यापेक्षा जे ते आपण हे जे ट्रॉपिकानाचे 2 पॅकेट आहे ना, हेच घेऊन जाऊया. तर हे 2 पॅकेट घेतलेले आहे. त्यानंतर गार्नियरची ब्राईटनिंग कॉम्प्लेक्सची ही क्रीम मी रेग्युलर बेसिसवरती यूज करत असते. बाकी फाउंडेशन वगैरे काही मी यूज करत नाही. काही लग्न कार्य, काही सण समारंभ असला तर त्या वेळेलाच मी फक्त फाउंडेशन वगैरे अप्लाय करते चेहऱ्यावर, नाहीतर मग हीच क्रीम मी नेहमी यूज करत असते. तर ही क्रीम आणलेली आहे. आणि रामेनचं अजून एक पॅकेट निघलं, हे मुलींनी टाकलेले, मला पण माहिती पण नाहीये. त्यानंतर दूध आणलेले, ऑर्गॅनिक जे दूध असतं ते आणलेले. तर ही सगळी किराणा शॉपिंग मी आज केलेली आहे. सगळं जे सामान आणलेलं आहे ना, हे ठेवून घेते. तर मैत्रिणींनो, असा होता आपला आजचा व्लॉग. आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. व्लॉग जर आवडला असेल तर व्लॉगला एक लाईक देऊन मोटिवेट करण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर ही क्लिप जी ती दुसऱ्या दिवशीची प्लम केक मी बनवलेला होता. तर तो व्लॉग जर तुम्ही बघितलेला नसेल तर तोही बघा. रविवार स्पेशल मी तो तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. चला तर मग मैत्रिणींनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि श्री स्वामी समर्थ.